बिगाड़ना इसका खूंखार है आंखों की पुतली पड़ना चांद कोई भाना दिलदार है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। तुम्हाला असं का वाटलं की मी या सगळ्यात विश्वास ठेवणार नाही? कारण अशा गोष्टी प्रत्येकाला अरे, माणसाच्या रूपात बी देव मदतीला येतो यावर विश्वास आहे माझा. आणि मी तर असा अनुभव बी घेतलाय. खरंच? कुठं? बसा तुम्ही, तुम्हाला सांगतो. तो आपला खटावला जाणार रस्ता आहे बघा, हा. तिथं रातच्याला एकदा माझी बुलेट बंद पडली होती. मग काय बलमा बी नव्हता सोबत आणि काय करावं मला काहीच कळेना. मग मी रात्रभर तिथंच थांबलो. तेव्हा तिथे एक माणूस आला. त्यानं मला पाणी पाजलं आणि सकाळपर्यंत माझ्या बरोबर थांबला होता. सकाळ झाली कुठे गेला काय कळलंच नाही. मी विचार केला पण नंतर माझं पुढे लक्ष गेलं. बघितलं तर तिथं गणपतीचं मंदिर होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं ते माणूस कोण होता ते. माझ्या बरोबर बी असंच घडलं होतं. मी शाळेत होते ना तेव्हा. म्हणजे तुम्ही तर शाळेत डॉनच होता म्हणा. तुम्ही तर अजून बी. अहो तसं काही नाही. आम्ही तर शाळेत होतो ना. चला लय गप्पा झाल्या. होय. वाघमारे, आता 6 महिने आपण असं शांत राहू. नंतर मग तुम्ही तुमच्या वाट्याला आणि मी माझ्या. तोपर्यंत नको भांडायला. होय, नको भांडूया. हयो, आता तर अख्ख्या साताऱ्यात कंदीपेढ वाटायला लागतील. का? अहो का काय, चक्क वाघमारे तुम्ही माझं म्हणणं ऐकलं. ही काय साधी गोष्ट आहे होय? चांगला आहे. पण आता परत वाद घालायला येऊ नका. ओ, मी कधी वाद घालायला आलते? तुम्हीच तंतन करत असताय कायम. मी तंतन करतो म्हणजे तुम्ही वागताच तसं. काय वागले मी? ते सांगायची वेळ नाही, झोपायची वेळ आहे. लाईट बंद करा. तुम्हीच करा. 6 महिनेच आहे मी. सवय लावून घ्या आता. तेच म्हणतोय, 6 महिन्याचा आहे तोपर्यंत बंद करून घ्या. परत बटन बी घावणार नाही बोट लावायला. आमच्या घरात ढिग बटन आहेत बोट लावायला. आमचं आम्ही बघतो, तुम्ही तुमचं बघा. आम्ही आमचं बघतो, तुम्ही लाईट बंद करा आणि झोपा आता. तुम्हाला नको लाईट, तुम्ही करा की मग. येस येस, कम ऑन कम ऑन. बरोबर टाइमवर फोन करायचा असतो या माणसाला. हा सासरे बुवा बोला. हा, आजचा हिशोब हिशोब दिला की. त्यात 500 रुपयाची गडबड आहे. 500? हो सासरे बुवा, 500 रुपये आहेत. झालाच त्याला नजर चुकीने इकडं तिकडं. ऐका, मी आल्यानंतर करतो, उद्या बघतो सगळं. हा, उद्या बघतो म्हणजे आजच्या आज का नाही जमलं? अहो सासरे बुवा, अहो 500 रुपयासाठी नका तुम्ही बीपी वाढवून घेऊ. उद्या आल्यावर बघतो मी सगळं. ते सांगू नको तुम्हाला. व्यवहार हा व्यवहार असतो. 500 रुपये असू दे तर 5 रुपये असू दे. उगाच नाही साताऱ्यात एवढ्या वर्ष धंदा केला. व्यवहार चोख ठेवलाय. हिशोब चोख पाहिजे. आणि मुळात हिशोब चोख ठेवायला अक्कल बी लागते म्हणा. कुवतच नाही तर त्याला सांगून उपयोग काय. कर्तृत्व बी लागतंय म्हणा, जी की आपल्या जवळ नाहीच आहे. उद्या दुकानात वेळेत या. उपकार करा आमच्यावर तेवढं. अजून किती वेळ विचार करणार आहात विचारवंत? मग झोपायला उशीर, उठायला उशीर, नुसता उशीर उशीर उशीर. दुसऱ्या दिवशी बसतोय खेचत सगळ्यांवर. अरे झोप की. तुझ्या बापासारखं खेकसायचं नाही माझ्यावर. काय झालं रे चिडचिड करायला? काय झालं की आपला माझ्या पप्पांचा उद्धार करतोय? माझ्या आई पप्पांना मध्ये आणलेलं मला अजिबात चालणार नाहीये.
मध्ये मध्ये आणतो मी. ठीक आहे, आता नाहीच आणणार मध्ये. आणि खरं तर मला कसलाच संबंध नको आता त्यांच्याशी. अरे काय दारू बिरू प्यायलेस का? शुद्धीवर तर आहेस ना? शुद्धीतच बोलतोय मी, एकदम शुद्धीत बोलतोय. तुझ्या बापाने नको नको केलंय मला. नुसता त्रास देतो तुझा बाप. त्या दुकानात हिस्सेदारीच्या नावानं पगार देतो. पगार केवढा तर एवढूसा, आणि मेहनत एवढी. आज 500 रुपयासाठी बोललेत बरं का मला ते. 500 रुपयासाठी. आणि हे जर दादा मम्मीला कळलं ना तर त्या दुकानाची काय अवस्था होईल माहितीये तुला? अगं मम्मी माझ्यावर 500 आणि 1000च्या नोटा अशा ववाळून टाकल, आणि हे 500 रुपयाचं सांगतात मला. हा, आत्ता माझ्या लक्षात आलं. दुकानात नोकर ठेवावा लागल, त्याला पगार द्यावा लागल, म्हणून जावायचा नोकर केलाय त्यांनी. तोंड सांभाळून बोला. आता माझ्या पप्पांविरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. नाही ना घेणार? नाही. मग त्यांना जाऊन सांग, समजाव. त्यांच्या पोरीचा नवरा आहे मी, जावा आहे त्यांचा, नोकर नाही. आणि तुला सांगतो नोकरी सोडत असतोय. बसा म्हणा मग पिढवळ. आणि ती 50 वर्षाची परंपरा गावाला सांगायची म्हणा, मला नाही सांगायची. हो का? काय तर म्हणे नोकरी सोडणार आहे, आणि मग करणार काय? दुकान टाकीन स्वतःच. राहू दे राहू दे, तुझ्याच्यानं नाही व्हायचं. सरक तिकडे. आणि माझ्या पप्पांनी ना शून्यातनं उभं केलंय सगळं. मुळात त्यासाठी धमक लागते अंगात. सपने, माझ्यात धमक नाही असं म्हणणं आहे तुझं? ठीक आहे, वेळ आल्यावर मी बी दाखवतो माझ्यात काय धमक आहे ती. हो, नाश्ता तयार आहे, करून जावा. भाऊजी,